नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे, ओव्हर थिंकिंग. म्हणजेच गरजेपेक्षा जास्त विचार करणे. सतत डोक्यात चालणारे ते एंडलेस विचार, त्यामुळे उदाली जाणारी शांतता आणि या थकावून टाकणाऱ्या सायकलमधून नेमकं बाहेर कसा पडायचा याचा एकदम सिंपल आणि प्रॅक्टिकल पाथ आपण या एक्सप्लेनरमध्ये समजून घेणार आहोत. खूपदा असं वाटतं ना की आपलेच विचार आपल्याला फसवत आहेत. तर मग वेळ न घालवता या मानसिक गुंतागुंतीतून सुटका मिळवण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. ओके. तर सर्वात आधी या एका प्रश्नाचा विचार करूया. रात्रीची वेळ असो किंवा दिवसाची एकांताची वेळ, अचानक आपल्या डोक्यात छोट्या छोट्या गोष्टी अडकायला का लागतात? म्हणजे एकाच गोष्टीवर वारंवार विचार करण्याची ती प्रोसेस कशी सुरू होते? होता काय माहितीये, डोक्यात एक एंडलेस लूप तयार होतो. दिवसभराच्या एकदम साध्या घटनांचा, ज्यांना तसे काही महत्त्व नसते, त्यांचा आपण डोक्यात एक मोठा पहाड तयार करतो. परिणामी झोप लागणं किंवा साधा आराम करणं सुद्धा अशक्य होऊन बसतं. पण हे असं का होतं याचं मूळ शोधणं खूप गरजेचं आहे. आता हे बघा, भविष्याची चिंता आणि लोक काय म्हणतील ही समाजाची भीती, हे दोन फॅक्टर्स असतात ना, ते आपल्या आत्मविश्वासाला लिटरली आतून पोखरून काढतात. ओव्हर थिंकिंग ही फक्त एखादी हार्मलेस सवय नाहीये, तर ती आपली मेंटल एनर्जी कम्प्लिटली ड्रेन करून टाकते. दुसरे आपल्याबद्दल काय मत बनवतायत या एका प्रश्नामुळे आपण आतून पूर्ण थकून जातो. हा असा प्रॉब्लेम आहे जो आपली खरी क्षमता दिसण्याच्या आधीच तिला संपवून टाकतो. पोटेन्शियल असताना सुद्धा आपण अनावश्यक विचारांमुळे मागे राहतो. सो मेंटल एक्झॉशन म्हणजे नेमका काय? खरं तर एकाच गोष्टीवर कंटिन्युअसली विचार करून आपण आपल्या माइंडवर एक नॉन स्टॉप प्रेशर टाकत असतो. आपल्या डोक्याला एका ठराविक वेळेपुढे शांती हवी असते, राईट? तर हे सतत ओव्हर थिंकिंग करणं म्हणजे फक्त एक मेंटल फटीग आहे, एक मानसिक थकवा. हे कोणत्याही प्रकारची पर्सनल वीकनेस किंवा कमजोरी नाहीये. ती फक्त आपल्या माइंडवर आलेली एक अननेसेसरी प्रेशरची स्थिती आहे, ज्यामुळे आपली कार्यक्षमता मंदावते. मग आता यावर उपाय काय? जास्तीत जास्त लोक फक्त खूप प्लॅनिंग करत राहतात, पण ॲक्च्युअलमध्ये ॲक्शन घेत नाहीत. आपल्याला वाटतं की प्लॅनिंग केल्याने गोष्टी परफेक्टली होतील, पण ट्रूथ हे आहे की जितका जास्त विचार तितकी जास्त भीती निर्माण होते. त्याच्या उलट जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये ॲक्शन घेतो तेव्हाच आपण या विचारांच्या पॅरालिसिसमधनं बाहेर पडतो. ॲक्शन घेतल्यामुळे आपल्या कामाला एक मोमेंटम मिळतो आणि ती सुरुवात झाल्या झाल्या आतील भीती आपोआप कमी होते. विचारांची साखळी तिथेच तुटते. या संपूर्ण विश्लेषणातला हा एक कोर मंत्र आहे, ॲक्शन रिड्युसेस फिअर. म्हणजेच कृती केल्याने भीती कमी होते. आपण खूप वेळा एखादी गोष्ट करण्यासाठी परफेक्ट टाईमची वाट बघत बसतो, पण सिरियसली सांगतोय, ही परफेक्ट वेळेची आयडिया एक मोठा ट्रॅप आहे. जगात परफेक्ट वेळ अशी कधीच येत नसते. प्रत्यक्षात ॲक्शन घेणं हाच एकमेव मार्ग आहे या गुंतातून बाहेर पडण्याचा. जेव्हा आपण कामाला लागतो ना, तेव्हा डोक्यातले ते फालतू विचार स्वतःहूनच थांबतात, कारण आपलं माइंड त्याच कामात फुल्ली बिझी होऊन जातं. चला याचे काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पाहूया. हे विचारांचं लूप ब्रेक करण्यासाठी वेळ न घालवता इम्मिजिएटली कामाला लागा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर विचार सोडून तो आजच, आता लगेच स्टार्ट करा. जिमला जायचा प्लॅन आहे तर उद्यापासून नाही, आजच पहिला दिवस कंप्लीट करा. पहाट उठून एक्सरसाइज करण्याबाबत आपण सर्वच विचार करतो, पण ठरवण्यापेक्षा कृती फार महत्त्वाची आहे. परफेक्ट टायमिंगची वाट बघणं पूर्ण थांबवा आणि लगलीच पॉझिटिव्ह ॲक्शन घ्या, कारण ॲक्शन ही ओव्हर थिंकिंगवरचे सर्वात जलद औषध आहे. आता आपण पुढच्या एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, द इल्युजन ऑफ कंट्रोल. म्हणजेच आपल्या हातात सर्व काही आहे असावंच. आपण आयुष्यातली प्रत्येक सिच्युएशन कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, पण फ्रँकली स्पीकिंग लाईफमध्ये खूप गोष्टी आपल्या कंट्रोलच्या, आपल्या आव्याकेच्या पूर्ण बाहेर असतात. फ्युचरमध्ये काय होईल, लोक कसे रिॲक्ट होतील, हे आपल्याला कंट्रोल करता येत नाही. हे सगळं कंट्रोल करण्याचा अट्टहास फक्त अननेसेसरी टेन्शन आणि स्ट्रेस वाढवतो. हा एक भ्रम आहे जो आपल्याला सतत अशांत ठेवतो. म्हणूनच हे अननेसेसरी टेन्शन पूर्ण सोडून देणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण हे क्लिअरली एक्सेप्ट करतो की सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, तेव्हाच आपला मेंटल फोकस डायरेक्टली प्रेझेंट मोमेंटवर म्हणजेच वर्तमान कालावर येतो. ही इल्युजन ऑफ कंट्रोल सोडल्यावरच आपल्या माइंडला एक रिअल ग्राउंडिंग मिळते आणि खरी शांती अनुभवता येते. भविष्याची चिंता सोडून आज, या क्षणी, यावेळी काय करता येईल याचा विचार करणं हा ओव्हर थिंकिंगला हरवण्याचा दुसरा सर्वात मोठा मार्ग आहे. हाच तो क्षण आहे जिथे आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे. आणि ह्या सगळ्यात आपल्या डिजिटल जगाचा काय रोल आहे?
खरं तर ओव्हरथिंकिंगचा एक मेजर रिझन सोशल मीडियासुद्धा आहे. जेव्हा आपण सतत फोन स्क्रोल करतो आणि दुसऱ्यांची सक्सेस बघतो, तेव्हा आपोआप आपण आपली तुलना त्यांच्याशी करायला लागतो. हे कंटिन्युअस कंपॅरिझन आपल्या माइंडमध्ये एक नेगेटिव्ह इंटर्नल स्टेट ट्रिगर करतं. ती बाहेरची आभासी दुनिया आपल्या आतील शांतता कम्प्लिटली नष्ट करते. आपल्याला असं वाटायला लागतं की आपण कुठेतरी फार मागे पडतो आहोत आणि तिथूनच त्रास सुरू होतो. यावर एक सिंपल आणि इफेक्टिव्ह उपाय म्हणजे द डिजिटल डिटॉक्स अप्रोच. याच्या 2 अतिशय सिंपल स्टेप्स आहेत. पहिली, थोडा वेळ आपल्या मोबाईल डिव्हाइसपासून या स्क्रीनपासून डेलिबरेटली दूर राहा. आणि दुसरी, आपल्या माइंडला शांत होण्यासाठी पुरेसा वेळ द्या. ही एक खूप पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे, ज्यामुळे बाहेरचे हे अँक्झायटी ट्रिगर्स कमी होतात आणि डोक्याला एक आवश्यक आराम मिळतो. स्क्रीन टाईम कमी केल्याने आपल्या मेंटल स्पेसमध्ये किती पॉझिटिव्ह बदल होतो हे आपण सहज अनुभवू शकतो. आणि हे बघा, इथे एक अतिशय सरप्रायझिंग फॅक्ट लपलेला आहे. आपल्या डोक्यात जे सतत वर्स्ट केस सिनॅरिओज असतात ना, म्हणजे सर्वात वाईट काय होऊ शकतं याचे विचार, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यापैकी 90% गोष्टी कधीच खऱ्या होत नाहीत. हो, 90%. त्या फक्त आपल्या कल्पनेत असतात. फक्त 10% गोष्टी आहेत ज्या अननोन रियालिटी आहेत. त्यामुळे हे खूप जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सतत चिंता करणं लिटरली युजलेस आहे, कारण आपले माइंड खऱ्या रियालिटीपेक्षा भीती जास्त क्रिएट करत असतात. तर या संपूर्ण चर्चेचा शेवट आपण या एकदम पॉवरफुल विचाराने करूया. लेस थिंकिंग, मोर ॲक्शन. म्हणजेच विचार कमी आणि कृती जास्त. ओव्हर थिंकिंगची सवय कायमची मोडायची असेल तर हा एकमेव आणि सर्वात सिंपल अँटीडोट आहे. हे छोटं पण प्रभावी सूत्र जर आचरणात आणला ना, तर मानसिक थकवा आपोआप दूर होईल आणि एक पूर्ण नवीन ऊर्जा, एक फ्रेश उत्साह आपल्या आयुष्यात निर्माण होईल. शेवटी हा एक्सप्लेनर संपताना ही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवतो. अशा कोणत्या स्पेसिफिक सिच्युएशन्स आहेत ज्यामुळे आपल्या डोक्यात सर्वात जास्त ओव्हरथिंकिंगची सायकल सुरू होते? या प्रश्नावर नक्की विचार करा. आपले पर्सनल ट्रिगर्स ओळखा आणि आज ज्या प्रॅक्टिकल स्टेप्स आपण पाहिल्यात त्या रोजच्या आचरणात आणून या थकवणाऱ्या सायकलमधून कायमचे बाहेर पडा. थोडा प्रयत्न आणि सेल्फ अवेअरनेस आपल्याला या गुंतून पूर्ण मुक्त करू शकतात. चला तर मग पुढच्या वेळी असंच एका नवीन विषयावर डीप डाईव्ह घेऊ. धन्यवाद.